गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. मंगळवारी आज मस्तपैकी आम्ही जिमला आलो आहे. सोमवारी काल थोडासा कंटाळा झाला, म्हटलं मग आज उरलेले 4-5 दिवस नो स्किप जिम. काय कमेंट झाली? ती म्हणली की ब्लॉगिंग मस्त करता तुम्ही, म्हणजे एन्जॉय. ती काय बॅचलर ती बॅचलर. हां, म्हणजे व्हिडिओज खूप छान असतात. म्हणजे थँक्यू. आणि आता एक नव्हती ती लिहिली मोठी, तर ती हिंदीवाली आहे. तर आप बहुत एन्जॉय करते व्हिडिओज मध्ये. सबस्क्राईब केले का त्यांनी पण? मला असं वाटतंय ते बघतात ते. म्हणजे नाही तर दोघी बोलल्या ना मला डायरेक्ट. आज 2 कमेंट्स आले. मैंने आप दोनों बहुत एंजॉय करते हो ना. बोललो ना त्यांना, कमेंट करा. हिंदी वाली आहे काय माहिती. मे बी ते आपले बिहेवियर आपण रील बनवतो जिममध्ये ते बघून बोलली असं. नाही व्हिडिओज. रील्स नाही म्हणते. व्हेरी गुड. असे फीडबॅक कमेंट्स का नाही करत यार, लोक हेजिटेट करतात. तर होईल, एकाने कमेंट केली ना ते बघून खाली पार करतात. व्हिडिओजला कमेंटच येत नाही. थँक्यू म्हणायचं. म्हणली का तू? कसे आहेत केळी सगळे? आळे लागलेले काय? केळी घेतलेत मित्रांनो, 60 रुपये डझन. चाललोय आता आम्ही घरी. केळी सगळ्यात बेस्ट आणि स्वस्त आहे. काय म्हणते प्रियांका? भूक लागली तर 2 केळी खाल्ले काम होते. मित्रांनो आम्ही चाललोय दवाखान्यात. ते हाताचं विवांचं थोडासा डाग राहिला. दाखव का प्रियांका? तू काही बरं नाही झालं. ए थांब रे दादू. ए हात पकड ना त्याचा. दाखव मला. हा इकडून दाखव. तो गेलाय पण पूर्णपणे नाही गेला. म्हणलं आम्ही स्किन स्पेशलिस्ट कडे जातो. चंदननगरला आहे दामले डॉक्टर. हो शांत बस, शांत. आवाज नको करू. झोप आली ना विवान? काय सांगू? नाही सांगत. नो इलेक्ट्रिसिटी सांग ना. बराच वेळ नाही आली तर सांग, येईल लाईट. विवानला काय पाहिजे? झोपायचं असेल. मित्रांनो 1:30 वाजले. आता ऑफिसला जायचं आहे मला. प्रियांका तिथे काम चाललंय. तो विवानला काय नाही, मेजर काय नाही सांगितलं डॉक्टरांनी. छोटीशी ट्यूब दिली ती लावायची. आरसा किती खराब झाला प्रियांका. क्लीन नाही करत वाटते तू? काय म्हणतो मी? प्रियांकाचं काम चाललंय. तर मी सांगत होतो काही मेजर नाही. तर डॉक्टर बोलले की जर त्याला खाज येत असेल तर मेजर विचार करायची गोष्ट आहे. तरी पण त्यांनी एक ट्यूब दिलीच. त्यांचं कामच आहे ते. आणि अजून एक बाबा, सिटाफिल मॉइश्चरायझर क्रीम. सिटाफिल ज्या लोकांना माहीत नाही तेच बरं आहे. कारण जेव्हा सिटाफिल माहीत होईल, महाग आहेत, खूप महाग प्रॉडक्ट असतात त्यांचे. 400, 500, 600 रुपयाला 100 ग्रॅम, 80 ग्रॅम फेसवॉश, मॉइश्चरायझर सगळं. तर ते एक मॉइश्चरायझर क्रीम पण दिली डॉक्टरांनी, ती पण लावायला सांगितली आहे. लेट्स सी, बघू आता. खर्च आहेच. ऑफिसला जाऊयात आपण आता. 1:30 वाजलाय. म्हटलं लंच करून जाऊ ऑफिसला. शू पॉलिश केल्यावर चांगले दिसतात जरा.
चमचम करतात जरा, कधीतरी करायला पाहिजे. नीट टापटीप राहिलं ना आपल्याला पण फ्रेश वाटतं. जरा टी शर्टवर इन करायला मला आवडत नव्हतं, पण आता भारी वाटतं. A few moments later. मित्रांनो आता 6:30 वाजले, तेवढा अंधार पडला आहे ना, लवकरच अंधार पडायला लागले असतात. जिरा पावडर, बीट आणि कोकम. बरं बरं, अजून प्रियांकाने बीट सांगितलं 10 रुपयाचं. 10 रुपयाचं एकच आलाय, ते पण अर्धा पाव. प्रियांकाला बनवायची आहे सोल कढी, त्यासाठी मला घ्यायचं आहे कोकम, बीट आणि जिरा पावडर. बीट घेतलं आहे, तर बघू जिरा पावडर आणि कोकम मिळते का आपल्याला. जिरा पावडर मिळेल, कोकमचं थोडं अवघड आहे. जिरा पावडर आणि त्याला काय बोलतो, कोकम. कोकम मिळालेली. आता प्रियांका सोलकढी बनवणार आहे. चक्कर मारायची तुला. असतंय असतंय, आता गाडीवर बसलं ना त्यामुळे. हो, आपण आता एक चक्कर मारून येऊ बरं का. कुठे जायचं? तिकले तिकले दूर. बघा मित्रांनो, आता 7:45 वाजलेत आणि प्रियांका बनवते इथं रवा भाजायचं काम चालू आहे. तर करंजेसाठी भाकूर बनवायचं आहे. आणि पलीकडे तुम्हाला दिसतंय का लाल लाल काहीतरी, ते आहे कोकम, त्याची बनवायची आहे सोलकढी. काय करणार रवा भाजून? तू सांगा ही रेसिपी करंजीची. अच्छा, रवा आणि अच्छा, हे करंजीची स्टेप आहे ना, पण रवा भाजायचा. थंड होईल म्हणजे खोबरं किसायचं. प्रियांकाला कामाला टाइम नाही, थोडं थोडं आपलं बनवायचं. अच्छा, भाकूर करायचं बनवून ठेवली. त्यात साखर टाकायची, खसखस टाकायची, खोबरं टाकायचं. अजून ते झाले, हे थंड होऊ द्या. आता तुम्ही तुमचं काम करा. ओके. खोबरं का भाजलंय? कोकमसाठी का? हा, फिटर कमी का. एवढं पाणी निघाले, परत एकदा टाकतो. बघू काय केलंय हे. काय केलंय तू? त्याचं पाणी, हा, खोबऱ्याचं दूध. आणि त्याला काय करायचं? अच्छा, त्यात तो फक्त कलर टाकायचा, झालं. एक मिनिट खाली कलर टाकायचं आणि मीठ आणि थोडंसं जिरा पावडर टाकायचं. हे कोकम ऑलरेडी आंबट असतं ना? मी टेस्ट नाही केली, मला टेस्ट करायचं. कोकम आंबटच असतं. कोकम सरबत टाकू शकतो का त्याच्याऐवजी? बिना टेस्टच. मित्रांनो, कलर टाकलाय सोलकडीला, पण कमी कमी पडलंय जरा. पुढच्या 2 पॅकेट आणेल मी कोकमची. ठेवून बघ ना, व्हाईट कलरची पण असते सोलकडी. कशी झाली आहे? मस्त. कवच म्हणतीये तू बनवली म्हणून. बघा मित्रांनो, मी आणि विवान इथं जेवतोय. विवान खातोय भाकरी आणि इथं मटण बनवलेलं आहे सकाळी. मटण करी पण खातोय विवान. नारळ कितीला आहे? थोडासा रस्सा मिक्स करून खातोय. आणि प्रियांकाचा मेन आयटम येतोय. काय ग प्रियांका? कलर नाही आला आणि थोडा आंबटपणा नाही आला मला असं. पण चांगली झाली. त्या दिवशी ती रेडीमेड आणली त्यापेक्षा चांगली झाली. सांग.
कशी झाली? अजून घेतलीच नाही जमा तुम पाहिजे मी तेच म्हणते ना, फक्त नाव ठेवता आधी आणि नंतर कुठं कुठं प्यायचं. आमसूल असतं ना अजून ना. सूप कोणाला प्यायचंय? मटन सूप छान आहे का? अरे पी अरे पी. बघा मित्रांनो, मी वॉक करून आलो आता. मस्त आजचा ब्लॉग आपण संपूया. दिवस संपलेला आहे. प्रियंकाने मस्त मला हे दिले, काय होतं ते, सोलकढी व्हाईट कलरची. तुम्ही पिलाय का कधी? लाल कलर थोडा कमी पडला त्याच्यात. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर.